नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण MCC काउन्सिलिंग प्रोसेस कशी आहे ती बघायची आहे ऑल इंडिया कोटासाठी. आणि सेम प्रोसिजर ती स्टेट कोटा. कारण ही जर प्रोसेस जर माहिती नसेल आणि आपण आपल्या मनाप्रमाणे केलं तर कदाचित आपल्याला नीटसुद्धा पुढची देता येणार नाही. कारण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या जर आपण केल्या तर कदाचित त्याच्यामुळे पुढच्या वर्षीची नीटसुद्धा आपल्याला देता येणार नाही. बघा, राऊंड 1. मग जर पहिल्या राऊंडला आपल्याला जर सीट मिळाली तर काय, तर ती आपण जॉईन केली तर आपली तिथेच काउन्सिलिंग प्रोसेस संपते. आणि दुसरा एक पर्याय आहे, आपल्याला ती अपग्रेड करता येते. जर आपल्याला ते कॉलेज आवडलं नसेल तर आपण ते कॉलेज अपग्रेड करू शकतो. आणि जर आपल्याला राऊंड 1मध्ये जर सीट अवेलेबल झाली नाही, मिळाली नाही, तर आपण ॲटोमॅटिकली सेकंड राऊंडमध्ये इलिजिबल होतो. आता राऊंड सेकंडमध्ये पण 2 भाग, सीट मिळाली किंवा नाही मिळाली. जर सीट मिळाली तर आपल्याला ते जॉईन करता येतं. जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी आपली काउन्सिलिंग प्रोसेस संपते. पण त्या ठिकाणी आपल्याला अपग्रेडसुद्धा करता येतं. पण सीट मिळाली आणि आपण जॉईन केलं नाही तर आपली सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होऊ शकतं. मग तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला पुन्हा सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावं लागेल. आणि जर सेकंड राऊंडमध्ये सीट मिळालीच नाही तर ॲटोमॅटिकली तो थर्ड राऊंडमध्ये इलिजिबल होतो. आता राऊंड 3 म्हणजे थर्ड राऊंड इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये सीट मिळाली किंवा नाही मिळाली. जर सीट मिळाली तर ती कॅनॉट अपग्रेड, ती अपग्रेड करता येत नाही किंवा कांट रिझाईन, सोडू पण शकत नाही. जर तिसऱ्या राऊंडला जर आपल्याला सीट अलॉट झाली तर आपल्याला ती घ्यावीच लागते. ती अपग्रेड पण होऊ शकत नाही आणि ती सोडू पण शकत नाही. आणि जर सोडलं तर आपण या सगळ्या प्रोसेसमधनं बाद होतो. म्हणून कॉलेज फील करताना नीट फील करता आलं पाहिजे. कारण तिसऱ्या राऊंड नंतर कोणताही ऑप्शन राहत नाही. मिळालं कॉलेज तर ते घ्यावंच लागतं. ते अपग्रेडसुद्धा होत नाही, सोडून देता सुद्धा येत नाही. आणि असं जर केलं तर आपण या मूळ प्रोसेसमधनं बाद होतो. आता समजा थर्ड राऊंडला सुद्धा नंबर लागला नाही तर पुढे आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड, ज्याला आपण मॉपअप राऊंड म्हणतो. इथेही भली मोठी चूक होऊ शकते, ज्या चुकीने आपल्याला पुढच्या वर्षीची पण नीट देता येणार नाही. आणि म्हणून या राऊंडमध्ये एंटर करताना विचारपूर्वक एंटर करायचं आहे. कारण स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये आपल्याला जर कॉलेज जर अलॉट झालं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावीच लागते. भले ते कॉलेज आपल्याला आवडो किंवा न आवडो तरीसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावीच लागते. ते कदाचित BMAचं असेल, BDAचं असेल, कुठलंही असेल तरी ते आपल्याला घ्यावंच लागतं. आणि जर घेतलं नाही तर आपण डिबार होतो, प्रोसेसमधनं बाद तर होतोच, पण त्याच्याही पुढे आपण पुढच्या वर्षीची नीट एक्झाम देऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरायचं आहे. कारण काही मुलांना वाटतं की मी ड्रॉप घेणार आहे म्हणून यावर्षी सगळी प्रोसेस मी बघतो, शेवटच्या राऊंडपर्यंत जातो, स्ट्रे व्हॅकन्सीपर्यंत जातो. पण असं नाही. जर स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये गेलो आणि जर आपल्याला कॉलेज मिळालं आणि ते कॉलेज आपल्याला जर नको असेल आणि आपण ते घेतलं नाही तर आपण प्रोसेसमधनं तर बाद होतोच, पण याच्याही पलीकडे आपण पुढच्या वर्षीची नीट एक्झाम देऊ शकत नाही. आणि म्हणून स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये काळजीपूर्वक असलं पाहिजे. काही वेळेला डीम कॉलेजमधनं करणारा फोन येतो की आम्ही आमची फी कमी करतो, तुम्ही या. मग आपण तिथं गेलो, आपण प्रोसेसमध्ये भाग घेतला आणि ऐन वेळेला फी कमी केली नाही तर आपलं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होऊ शकतो. आणि याच्याही पलीकडे आपण पुढच्या नीटच्या परीक्षेला बसू शकणार नाही. आणि म्हणून स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये जाताना काळजीपूर्वक जाता आलं पाहिजे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू, पुन्हा भेटू एक असाच एक व्हिडिओ घेऊन.